नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एक्झिट पोल संदर्भातली. मुंबईसह राज्यभरातल्या 29 महानगरपालिकांसाठी मतदान पार पडलंय. अर्थात सगळ्यांना उत्सुकता सगळ्यात जास्त आहे ती मुंबई महानगरपालिकेची. मुंबई महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येऊ शकते या संदर्भातले एक्झिट पोल आता येत आहेत. जेव्हीसी संस्थेचा एक्झिट पोल आहे जो महायुतीच्या बाजूने आहे. या संस्थेनुसार महायुतीला 107 ते 122 जागा मिळतील. महाविकास आघाडीला 68 ते 83 जागा मिळतील. या संस्थेनुसार इतर पक्षांना 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची मिळून एक युती आहे. दुसरीकडे काँग्रेस स्वतंत्रपणे या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. भाजप शिवसेना एकत्रितपणे या निवडणुकीमध्ये आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतंत्रपणे या निवडणुकीमध्ये आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चौरंगी लढती आहेत मुंबईतल्या वेगवेगळ्या प्रभागांमध्ये. त्यामुळे विनिंग मार्जिनवर याचा किती परिणाम होणार, कुणाची मतं कोण खेचणार या संदर्भात प्रचंड उत्सुकता आहे. महानगरपालिकांमध्ये जो पहिला जेव्हीसी संस्थेचा मुंबई महानगरपालिकेचा एक्झिट पोल आलाय त्यानुसार महायुतीला विजय मिळताना दिसतोय. जवळपास 107 ते 122 जागा या महायुतीला म्हणजे भाजप आणि शिवसेनेला मिळू शकतात, तर दुसरीकडे दोन्ही ठाकरेंच्या आघाडीला या जवळपास 68 ते 83 जागा मिळू शकतात.